टोमॅटोचं झाड कालपर्यंत अगदी हिरवगार होतं. दुपारच्या उन्हात अचानक कोमजलं आणि काही दिवसात पूर्ण वाळून गेलं आणि पानंही पिवळी पडली नाहीत तरी झाड मेलं. असं तुमच्या शेतात होत असेल तर आता सावध व्हा, कारण हे जीवाणूजन्य मर रोगाचं लक्षण असू शकतं. हा रोग एकदा का शेतात शिरला की काही दिवसात संपूर्ण शेतच उद्ध्वस्त करू शकतो. मग हा रोग ओळखायचा कसा आणि त्यावर काय उपाय करायचा, हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जीवाणूजन्य मोर रोगाचे जीवाणू जमिनीत राहतात आणि मुळांद्वारे झाडामध्ये प्रवेश करतात. सुरुवातीला झाड सकाळी अगदी ताजं दिसतं, मात्र दुपारच्या कडक उन्हात अचानक कोमजतं आणि संध्याकाळी पुन्हा काहीसं ताजं दिसू लागतं. अनेक शेतकरी या अवस्थेकडे दुर्लक्ष करतात, पण काही दिवसातच संपूर्ण झाड वाळून जातं. या रोगाची सर्वात महत्वाची ओळख म्हणजे या झाडाची पानं हिरवी असतानाच झाड मरतं. फ्युजेरियम मर रोगात पानं आधी पिवळी पडतात, पण जीवाणूजन्य मर रोगात तसं होत नाही. रोगाची खात्री करायची असेल तर रोगग्रस्त झाडाचं खोड आडवं कापायचं. त्याचा आतला भाग तपकिरी दिसला आणि खोडाचा तुकडा स्वच्छ पाण्यात ठेवला तर त्यातून पांढऱ्या दोरासारखा चिकट द्राव बाहेर येतो. हेच या रोगाचं ठळक लक्षण. हा रोग पिकाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत येऊ शकतो. त्यातल्या त्यात जर तो फळधारणेत आला तर झाडावरची फळं आकसतात, त्यांचा दर्जा खालावतो आणि उत्पादनात मोठी घट येते. त्यातही सिंचनाचं पाणी, शेतीची अवजारं आणि मुळांना झालेल्या जखमांमधून हा रोग एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत वेगानं पसरतो. आता तुम्ही म्हणाल, जर रोगाची सुरुवात दिसून आली तर कोणती फवारणी करायची? तर रोगाची सुरुवात झाली की स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट 90% अधिक टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराइड 10% SP हे औषध 40 ते 100 ppm प्रमाणात पाण्यात मिसळून झाडाच्या बुंध्याजवळ त्याची आळवणी करायची. तसंच रोगग्रस्त झाडं मुळासकट उपटून नष्ट करायची आणि त्या जागी कॉपर ऑक्सिक्लोराइड द्रावणाचा वापर करायचा. शेतीची अवजारं दुसऱ्या शेतात वापरण्यापूर्वी ती स्वच्छ धुण्याची सवय लावायची. आणि लक्षात असू द्या, जीवाणूजन्य मर रोगावर पूर्णपणे नियंत्रण मिळवणं कठीण होतं. त्यामुळं वेळीच रोग ओळखणं आणि प्रतिबंधात्मक उपाय करणं हाच त्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. आता तुम्ही म्हणाल, मग काय आहेत हे प्रतिबंधात्मक उपाय? तर प्रतिबंधात्मक उपायात सगळ्यात आधी म्हणजे सलग टोमॅटो, वांगी, मिरची किंवा बटाटा ही पिकं घेणं टाळायचे. त्याऐवजी मका, ज्वारी किंवा झेंडू यासारख्या पिकांचा फेरपालट करायचा आणि पावसाचं पाणी शेतात साचणार नाही ना याची काळजी घ्यायची. लागवडीपूर्वी टोमॅटोच्या रोपांची मुळं ही स्युडोमोनस फ्लुरोन्सस 10 मिली प्रति लिटर पाणी या द्रावणात अर्धा तास बुडवून लागवड करावी. तसंच कुजलेल्या शेणखतात ट्रायकोडर्मा मिसळून जमिनीत वापरला तर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. ही माहिती नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षण तज्ज्ञ डॉक्टर दत्तात्रय गावडे यांनी दिली आहे. तुमच्या टोमॅटो पिकात अशी हिरवी झाडं अचानक वाळल्याचा अनुभव आलाय का? तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अजूनही ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.